नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवच्या दिल्लीतील घरावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे 5:30 ते 6च्या सुमारास घडली आहे. एल्विश यादवच्या गुरुग्राम मधील घरावर गोळीबार करणारे संशयितही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. एल्विश यादव राहत असलेल्या घरावर पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केलाय. हे घर 3 मजली असून पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर गोळीबार करण्यात आला आहे. जवळपास 25 ते 30 गोळ्या झाडण्यात आल्यात. या गोळ्या घराच्या भिंतीवर, खिडक्यांवर, दरवाजावर आणि बाल्कनीत लागल्या आहेत. याविषयी एल्विशच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे घरातील सर्व सदस्य झोपलेले असताना पहाटे अचानक गोळीबाराचा आवाज आला. सर्वजण घाबरून उठले. त्यावेळी बाईकवरून आलेल्या तिघांपैकी दोघांनी गोळीबार केला, तर एक जण बाईकवरच बसून होता. 25 ते 30 राऊंड फायर करून हे आरोपी पळून गेले. या सर्व गोळ्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर लागल्या आहेत. मात्र घरातील सर्वजण तिसऱ्या मजल्यावर झोपले असल्यानं सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नाही. विशेष म्हणजे एल्विशचं सध्या शूटिंग सुरू असल्यामुळं तो कामानिमित्त घरी नव्हता. त्यातच त्याला अशा पद्धतीची कोणतीही धमकीही आली नव्हती. त्यामुळे हा हल्ला प्रचंड अनपेक्षित होता. दरम्यान गुरुग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मास्क लावलेले 3 तरुण एल्विशच्या घराजवळ आले आणि त्यांनी गोळीबार केला. दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत पंचनामे देखील केले आहेत. संशयित वस्तू या फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आल्यात. या परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हे संशयित आरोपी हे कैद झाले असून त्या आधारेच पुढील तपास सुरू आहे. एल्विश यादव हा प्रसिद्ध युट्यूबर, कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. एल्विशने 2016 मध्ये युट्यूब व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. अगदी अल्पावधीतच त्यानं भरपूर यश मिळवलं. त्याचे युट्यूबवर सध्या 15 मिलियन सबस्क्रायबर असून इंस्टाग्रामवर 17 मिलियन फॉलोअर्स आहेत. नुकतंच त्यानं बिग बॉस OTT 2 आणि लाफ्टर शेफ 2 हे दोन्ही शो जिंकले असून त्याची तरुणाईमध्ये प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. एल्विश यादव हा या आधी सुद्धा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. गेल्या वर्षी त्याच्या घरी झालेल्या एका पार्टीमध्ये सापांचं विष हे ड्रग स्वरूपात वापरलं गेल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली. अर्थात हे सगळं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यानंतर त्याला जामीन सुद्धा झाला. मात्र या प्रकरणानंतर सुद्धा एल्विश यादवला या आधी सुद्धा अनेकदा धमक्या आल्याची प्रकरणं घडलेली आहेत. त्याचबरोबर आता हा जो काही गोळीबार झाला, हा गोळीबार झाल्याच्या काही वेळानंतरच खरं तर भाऊ रोटली या नावाची एक गँग आहे. या गँगने या सगळ्या गोळीबाराची जबाबदारी घेतल्याच्या सुद्धा काही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अर्थात या पोस्ट कितपत खऱ्या आहेत, खोट्या आहेत, या सगळ्या सुद्धा पोलिसांकडून याची सुद्धा तपासणी केली जाते, चौकशी केली जाते. या पोस्टमध्ये असं म्हणण्यात आलंय की याच एल्विश यादवने ऑनलाईन गेमिंगचं, ऑनलाईन सट्टा आपण ज्याला म्हणतो किंवा ऑनलाईन जुगार ज्याला म्हणतो, तशा पद्धतीचे काही ऍप्स प्रमोट केलेले आहेत, ज्यामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त होतात, अनेकांना भला मोठा पैशांचा आर्थिक लॉस जो आहे तो होत असतो. आणि त्या सगळ्यामुळेच त्याने अशा पद्धतीचे ऍप्स प्रमोट केल्यामुळे आम्ही त्याच्यावरती गोळीबार केला आणि आम्ही या गोळीबाराची जबाबदारी घेतो, अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. या पोस्ट कितपत खऱ्या आहेत, खोट्या आहेत, हे सगळं पोलिसांकडून सध्या याची सुद्धा चाचपणी सुरू आहे. त्याचबरोबर हे जे 3 हल्लेखोर होते हे नेमके कोण होते, त्यांचा शोध सुद्धा सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरू असलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे हे हल्लेखोर नेमके कोण हे जेव्हा समजेल त्यानंतरच या गोळीबाराच्या मागचं मूळ कारण जे ते आपल्या समोर येईल. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.